प्रेपोजिशन्स अर्थात शब्दयोगी अव्यय. सर्वात महत्त्वाचं प्रेपोजिशन हा शब्दच मुलांना काही वेळेस अवघड वाटतो, पण हा शब्द उच्चार करताना, हा शब्द वाचताना याला सिलेबल वाईज आपण वाचला पाहिजे. सिलेबल्स म्हणजेच अक्षरगट. याप्रमाणे वाचला तर त्याचं स्पेलिंग आपल्याला पाठ करायची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली ते आपल्या लक्षात राहतं. त्याचे गट पडतात प्रे पो जी शन. प्रेपोजिशन, प्रेपोजिशन म्हणजेच शब्दयोगी अव्यय. एका शब्दाचा दुसऱ्या नामाशी किंवा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध स्पष्ट करणारा शब्द म्हणजेच शब्दयोगी अव्यय म्हणजेच प्रेपोजिशन. खरं तर प्रेपोजिशन हा शब्दच त्याचा अर्थ स्पष्ट करतो. मुळातच प्रेपोजिशन म्हणजेच प्रीपोजिशन. याचा अर्थ जर आपण पाहायला गेलो तर त्याचा अर्थ असा आहे प्रीपोजिशन. प्रीपोजिशन आधीची पोजिशन. एखाद्या नाम किंवा सर्वनामाच्या आधी ज्याची जागा असते असा शब्द प्रकार म्हणजेच प्रीपोजिशन म्हणजेच प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय. तर याच शब्द प्रकाराबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. याच शब्द प्रकारांचा वाक्यामध्ये उपयोग कसा होतो किंवा या शब्द प्रकारांशिवाय आपली वाक्य अपूर्ण कशी राहतात हे आपणास हा चॅप्टर पूर्ण केल्यानंतर निश्चितपणे समजणार आहे. चला तर मग पाहूयात प्रेपोजिशन्स. वाक्य छोटा असो की मोठं, प्रत्येक वाक्य अधिक माहितीपर बनवण्यासाठी त्या वाक्यामध्ये आपणास प्रेपोजिशनचा वापर करावा लागतो. जसं की कोणतीही भाजी बनवताना आपण मुख्य घटक टाकतो, पण त्यामध्ये जिरी, मोहरी, कांदा, लसूण इतर जशा आपण गोष्टी टाकतो तशी ती भाजी अधिक चवदार व्हायला लागते. अगदी त्याचप्रमाणे आपल्या वाक्यामध्ये जशी आपण प्रेपोजिशन्स वेगवेगळ्या पद्धतीचे टाकत जातो तसं त्या वाक्याचा अर्थ असा बहरत जात असतो. आता एक छोटंसं वाक्य आपल्या डोळ्यासमोर आहे. या वाक्यामध्ये प्रेपोजिशनचा वापर कसा होतो हे आपण पाहणार आहोत. वाक्य आहे अ बर्ड इज द ट्री. किती छान वाक्य आहे ना. अ बर्ड इज द ट्री. पक्षी झाड आहे. काहीतरी आपल्याला चुकल्यासारखं वाटतंय. या वाक्याकडे आपण लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येईल या वाक्यामध्ये दोन नाम आहेत. टू नाउन्स आर देअर. फर्स्ट वन, अ बर्ड इज अ फर्स्ट नाउन अँड द ट्री इज द सेकंड नाउन. पण जर सरळ वाक्याचा अर्थ घेतला तर वाक्याचा अर्थ असा होतो बर्ड इज ट्री म्हणजे पक्षी झाड आहे. निश्चितपणे हा अर्थ चुकीचा आहे. मग पक्षी झाड काय? पक्षी झाडाच्या वर आहे का झाड पक्षाच्या वर आहे? पक्षी झाडाच्या बाजूला आहे का झाड पक्षाच्या बाजूला आहे? पक्षी झाडाच्या जवळ आहे का झाड पक्षाच्या जवळ आहे? नक्की या दोघांचं नातं काय? या दोघांचं रिलेशन काय? या दोघांचा एकमेकाशी संबंध काय? मित्र आहेत का दुश्मन आहे काहीच कळायला तयार नाहीये. आणि हे समजण्यासाठी नेमकी भूमिका आपलं बजावतो ते म्हणजे प्रेपोजिशन. आपल्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी कोणतं प्रेपोजिशन वापरल्यानंतर वाक्याचा अर्थ अचूक होणार आहे आणि तो शब्द ते प्रेपोजिशन म्हणजेच ऑन. आणि मग आमचं वाक्य तयार होईल अ बर्ड इज ऑन द ट्री. पक्षी झाडा वर आहे. आणि मग हा दोन नामांमधील संबंध स्पष्ट करणारा किंवा एका नामाचा दुसऱ्या नामाशी असलेला संबंध स्पष्ट करणारा किंवा नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध स्पष्ट करणारा शब्द म्हणजेच प्रेपोजिशन. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल प्रेपोजिशन म्हणजे नक्की काय. मग याच माहितीच्या आधारे आपण प्रेपोजिशनची डेफिनेशन पाहूयात. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ प्रेपोजिशन? द डेफिनेशन ऑफ प्रेपोजिशन इज दॅट prepositions are word that shows the relationship between noun or pronoun and another word in the sentence. म्हणजेच नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दर्शविणारा शब्द म्हणजेच प्रेपोजिशन. या प्रेपोजिशनची जादू पहा. व्हॉट इज द मिरॅकल ऑफ प्रेपोजिशन्स? प्रत्येक वाक्यामध्ये बहर आणण्याचं काम प्रेपोजिशन्स कसे करतात? वाक्य एकच आहे, प्रेपोजिशन अनेक वापरले आहेत. वाक्य काय वा गोपाल प्लेज क्रिकेट. वाक्य एवढंच आहे गोपाल प्लेज क्रिकेट.
सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आहे, सब्जेक्ट वापरलं, वर्ब वापरलं, ऑब्जेक्ट वापरलं, गोपाल प्लेज क्रिकेट. परंतु फक्त एवढ्याच वाक्याला एक्सटेंड करण्यासाठी, त्याला कॉम्प्लिमेंट जोडण्यासाठी प्रेपोजिशनचा वापर झालाय. गोपाल क्रिकेट खेळतो. कोणासोबत खेळतो? विथ माय फ्रेंड्स, विथ प्रेपोजिशन. गोपाल क्रिकेट खेळतो. केव्हा खेळतो? ऑन संडे, ऑन प्रेपोजिशन. गोपाल क्रिकेट खेळतो. कोठे खेळतो? शाळेच्या मैदानात खेळतो. इन द स्कूल प्लेग्राउंड, इन प्रेपोजिशन. किती वेळ खेळतो? फॉर 2 hours. फॉर इज अ प्रेपोजिशन. वाक्य एक, प्रेपोजिशन अनेक. म्हणजे तुमच्या लक्षात येईल एका वाक्यात सुद्धा 4 प्रेपोजिशनचा वापर झालाय आणि म्हणूनच ते साधं, सोपं आणि सुटसुटीत वाक्य तयार झालंय. आणि प्रेपोजिशनच्याच माध्यमातून आपण साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं इंग्लिशमध्ये वाक्य तयार करू शकतो. नाहीतर इंग्लिश आम्हाला कायमच अवघड वाटतंय. इंग्लिश सोपं करण्याचं काम सुद्धा याच प्रेपोजिशनमुळे होणार आहे. आणि मग एका वाक्यामध्ये आपण ही 4 प्रेपोजिशन वापरलेले आहेत. मग अशा आणखी किती प्रेपोजिशन्स आहेत? त्या सगळ्यांचा अभ्यास आम्हाला करणं गरजेचं आहे का? साधारणपणे इंग्लिशमध्ये 50च्या जवळपास प्रेपोजिशन्स आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे 50 प्रेपोजिशन आपल्याला शिकायची आहेत. बाप रे, 50! आमचे 5 पण पाठ नाहीत आणि 50चा लोड घेऊन आमचा गाडा कसा चालणार? अजिबात अवघड नाही. काम सोपं आहे. काम मोठं आहे पण सोपं आहे. काम मोठं आहे पण सोपं आम्ही करणार आहे. सोप्या पद्धतीनं मोठं काम आम्ही शक्य करणार आहे. प्रेपोजिशनचा गाडा आम्ही सहज ओढणार आहे. पाहूयात प्रेपोजिशन्स आणि त्याचे वेगवेगळे प्रकार. दीज आर द टाइप्स ऑफ प्रेपोजिशन्स. शब्दयोगी अव्ययचे देखील काही प्रकार आहेत. प्रेपोजिशनचे प्रकार ते कशावर पडतात? प्रकार पडण्याला सुद्धा नेहमी काहीतरी कारण असतं. हे प्रेपोजिशन्स काय करतात? एका नामाचा किंवा सर्वनामाचा वाक्यातील इतर शब्दांशी असलेला संबंध दाखवतात. अगदी बरोबर आहे. मग प्रकार कसे पडलेत हे पहा. प्रेपोजिशन ऑफ प्लेस. पक्षी आहे. पक्षीची जागा कुठे आहे? झाडावर, झाडाखाली, झाडाच्या बाजूला. काय सांगतंय? वर, खाली, बाजूला, इन, ऑन, नियर. हे एखादं नाम, एखादा घटक कोठे आहे त्याची जागा सांगताय. म्हणजे एखादी नामाची किंवा एखाद्या सर्वनामाची जागा सांगण्यासाठी, जागा दर्शवण्यासाठी जे प्रेपोजिशन वापरले जातात त्यांना ठिकाणदर्शक अर्थात प्रेपोजिशन ऑफ प्लेस असं म्हणतात. एकदम सोपं आहे. समजून घेतलं की सोपं आहे, रट्टा मारलं की अवघड आहे. नेक्स्ट वन, प्रेपोजिशन्स ऑफ डिरेक्शन. दिशादर्शक. जे प्रेपोजिशन दिशा दाखवतात, जसं की टू, इनटू, टुवर्ड्स, थ्रू, अक्रॉस, अशा प्रकारचे प्रेपोजिशन जे दिशा दाखवतात. सो दोज आर कॉल्ड एज प्रेपोजिशन्स ऑफ डिरेक्शन. प्रेपोजिशन्स ऑफ टाइम. काही प्रेपोजिशन्स वेळ दाखवण्यासाठी उपयोगी पडतात, म्हणजेच त्यांना आपण म्हणणार प्रेपोजिशन ऑफ टाइम. वेळ दर्शवणारे शब्दयोगी अव्यय. ॲट, ऑन, इन, बिफोर, आफ्टर. टाइप नंबर 4, प्रेपोजिशन्स ऑफ रिलेशन. संबंध दाखवणारे. याच्यामध्ये आहे ऑफ, विथ, अबाउट यासारखे प्रेपोजिशन्स आहेत. त्यानंतर प्रेपोजिशन्स ऑफ मॅनर. एखाद्या कामाची पद्धत सांगणारे. बाय, विथ, विदाउट. कशाने लिहितो? पेनने लिहितो. प्रेपोजिशन ऑफ पर्पज. हेतुदर्शक काही प्रेपोजिशन्स आहेत, ते देखील आहेत. फॉर, टू. सगळे प्रकार एकदम ऐकल्यानंतर आपले डोळे काळ्याचे पांढरे होतील, पण घाबरू नका, डोळे पांढरे होऊ देऊ नका. प्रेपोजिशनचा लोड मोठा आहे, प्रेपोजिशन जास्त आहेत, पण आपण सोपे करून शिकणार आहे. काळजी करण्याचं कारण नाही. एवढे सगळे जरी प्रेपोजिशन असले तरी 20 ते 25 असे प्रेपोजिशन्स आहेत की जे आपल्याला नित्याने वापरावे लागतात. रेग्युलरली आपण त्यांचा वापर करतो. आणि सर्वप्रथम आपण ते प्रायमरी प्रेपोजिशन्स जे आहेत ते सुरुवातीला पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण या सोप्या आणि नियमित लागणाऱ्या पण खूप महत्त्वाच्या असणाऱ्या प्रेपोजिशनचा अभ्यास करणार आहोत. लेट्स सी वन बाय वन. प्रेपोजिशन नंबर 1, इन. बऱ्याच वेळा गोळ होतो. आम्ही शब्द पाठ करतो, प्रेपोजिशनचा अर्थ लक्षात ठेवतो, पण व्यवस्थित लक्षात ठेवत नाही. तुम्ही सर व्यवस्थित म्हणजे काय? आम्हाला काय येत नाही का? इन म्हणजे आत.
इन म्हणजे आत बरोबर आहे, पण फक्त आत नाही. इनचा अर्थ असा लक्षात ठेवायचा, च्या आत असणे. द सेंटेन्स इज बॉय इज इन द बॉक्स. वेर इज द बॉय? हा मुलगा आहे. इट इज अ नाउन. बॉय इज अ नाउन. आणि बॉय या नामाचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध काय ते इन या शब्दावरून समजणार आहे. म्हणून इन हे प्रेपोजिशन आहे. वेर इज द बॉय? बॉय इज इनसाइड ऑफ समथिंग. कशाच्या तरी आत आहे. सो इन इज देअर. बॉय इज इन द बॉक्स. मुलगा कुठे? बॉक्समध्ये मजा करतोय. द बुक इज इन द बॅग. वी यूज इन टू शो दॅट समथिंग इज इनसाइड ऑफ समथिंग. एखादी गोष्ट कशाच्या जे आतमध्ये ऑलरेडी आहे असं सांगण्यासाठी आपण इनचा वापर करतो. इन टू. इनच्या पुढचा प्रवास. इन टू. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन अँड इन टू तेही आपण पाहणार आहोत. पण सुरुवातीला पाहूयात इन टू म्हणजे काय. द बॉय वेंट इन टू द रूम. आपल्याला वाटेल मुलगा खोलीत गेला म्हणजेच इन आत, पण नाही. द मिनिंग ऑफ इन टू इज दॅट च्या आत प्रवेश करणे. च्या आत प्रवेश करणे म्हणजे सुरुवातीला तो मुलगा खोलीत नव्हता. ही वॉज आउट ऑफ द रूम, बट नाव ही वेंट इन टू द रूम. सो द सेंटेन्स इज दॅट द बॉय वेंट इन टू द रूम. म्हणजे बाहेरून आत जाणे त्याला आपण म्हणतो इन टू. आणि ऑलरेडी आत असणे त्याला म्हणायचं इन. द कॅट जम्प इन टू द बास्केट. द कॅट वॉज नॉट इन द बास्केट. द कॅट वॉज आउटसाइड ऑफ द बास्केट अँड नाव कॅट जम्प इन टू द बास्केट. बाहेरून आत. दॅट्स कॉल्ड इन टू. सी पुट द पेन्सिल इन टू द बॉक्स. द पेन्सिल वॉज नॉट इन द बॉक्स. सी पुट द पेन्सिल इन टू द बॉक्स. बाहेरून आत. सो into is there. Now look, what is the difference between in and into? आता सांगितल्याप्रमाणे इन आणि into मध्ये फरक काय? खरा गोंधळ इथेच असतो. खरा प्रश्न याच्यावरच असतो. आपण कन्फ्यूज होतो. इन वापरू का into वापरू? पण आपणास आत्ताच मी सांगितलंय इन म्हणजे च्या आत ऑलरेडी असणे आणि into म्हणजे बाहेरून आत प्रवेश करणे. लुक ॲट द एक्झाम्पल. द टेडी इज हिअर. वेर इज टेडी? Teddy is here, but where is Teddy? The teddy bear is in the box. It is in the box. But now look here. Mohan jumped. Mohan is jumping. He was not in the pool. He was out of the pool. But now he jumped into the pool. बाहेरून आतमध्ये. So the preposition used here, Mohan jumped into the pool. Never forget the difference between in and into. Preposition in मध्ये आणखी एक गोंधळ असतो. आम्ही खुर्चीत बसतो का खुर्चीवर बसतो? Look at this picture. The man is here. Where is the man? The man is in the chair or on the chair. We think that the man is on the chair. No, we never sit on the chair. We always sit in the chair. Look at the chair. आणि जर आपल्या खुर्चीच्या वर बसायचं असेल तर आपल्याला इथं बसावं लागेल. Are we there? No, we are not there. So where is the man? Man is not on the chair. The man is in the chair. On. On means वर. When we use on means what? Look at the meaning of the on. On means च्या पृष्ठभागावर असणे. ऑन म्हणजे वर एवढा तोडका अर्थ पाठ करू नका, मग तुमचा गोंधळच होईल. सविस्तर लक्षात ठेवायचं. ऑन म्हणजे च्या पृष्ठभागावर. नाउ लुक ॲट वेअर इज कॅट. द कॅट इज ऑन द टेबल. टेबलचा पृष्ठभाग आहे आणि त्या पृष्ठभागावर कॅट आहे. सो द सेंटेन्स इज दॅट द कॅट is on the table. Next, the book is on the shelf. Where is book? The book is on the shelf. Upon. On चा मावस भाऊ. आपल्या डोक्याला ताप.
फरक कळत नाही, गोंधळून जातो. ऑन म्हणजे पण वर, अपॉन म्हणजे पण वर, पण नाही. मी तुम्हाला काय सांगितलंय, ऑनचा अर्थ वर नाही, तर ऑन म्हणजे च्या पृष्ठभागावर. आणि व्हॉट इज द मिनिंग ऑफ अपॉन? लुक ॲट द मिनिंग. अपॉन मीन्स च्यावर ठेवणे, नुसतावर नाही, च्यावर ठेवणे. दॅट इज कॉल्ड अपॉन. लुक हियर. He placed the crown upon the king's head. The crown was not on the king's head, but the person put the crown on the king's head. म्हणजे एखादी गोष्ट त्यावर ठेवणे, पृष्ठभागावर आधीच असेल तर आपण ऑन वापरतो, पण नसेल आणि आपण ठेवली असेल, आपण ठेवत असू, तर आपण म्हणणार आहेत अपॉन. व्हॉट इज द मॅन डुईंग? द मॅन इज putting the crown upon the head of the king. The sentence is here. He placed the crown upon the king's head. च्यावर ठेवणे. Now bottle is on the box. Where is bottle? Bottle is on the box. But where is pen? Pen is in my pocket. Now look here. Pen is in my hand. And now I place the pen not on the box, upon the box. पण जर पेन माझ्या खिशात असेल आणि माझ्या खिशातून मी पेन या बॉक्सवर ठेवत असेल की जो आधी बॉक्सवर नाही, तर त्याला काय म्हणणार मी? आय प्लेस द पेन अपॉन द बॉक्स. बिटवीन. बिटवीन म्हणजे दोघांच्या मध्ये. दोघच नाही, दोन घटक पण असू शकतात, कोणत्याही दोन वस्तू असू शकतात, दोन झाडं असू शकतात, काही दोन असतील, दोन घटक. Look at the picture. There are two trees. There are two trees. And between those trees there is a house. झाडांच्या मध्ये घर आहे, पण झाडांच्या आत आहे का मध्ये? म्हणजे नो. बिटवीनचा अर्थ पण मध्ये, पण इन सारखा नाही. बिटवीनचा अर्थ होतो दोन घटकांच्या मध्ये. हा एक घटक आहे आणि हा दुसरा घटक आहे. ट्री 1, ट्री 2. आणि दोन झाडांच्या मध्ये घर आहे. सो वेर इज द हाऊस? द हाऊस इज बिटवीन मँगो ट्रीज. घर आंब्यांच्या झाडाच्या मध्ये आहे, पण आंब्याची झाडं दोनच आहेत, म्हणून आपण वापरणार बिटवीन. नेहमी लक्षात ठेवायचं, बिटवीनचा अर्थच होतो दोन घटकांच्या मध्ये. नेक्स्ट एक्झाम्पल. अरुण, सोहम अँड रिया. And now where is Riya? So Riya is between Arun and Soham. दोघांच्या मध्ये. Next example. The car is there. Where is car? The car is between the bus and truck. ट्रक आणि बसच्या मध्ये कार आहे, दोन घटकांच्या मध्ये कार आहे. So between is there. Among. अमंग म्हणजेच बिटवीनचा मावस भाऊ. त्याचा पण अर्थ मध्ये, पण थोडा वेगळा, नुसता मध्ये नाही. लुक ॲट द मिनिंग. अमंग मीन्स अनेकांच्या मध्ये. बिटवीन मध्ये होतं दोघांच्या मध्ये. अमंग म्हणजे अनेकांच्या मध्ये. काय अनेक? काही असू शकतं. अनेक लोक असतील, अनेक वस्तू असतील, अनेक झाडं असतील, अनेक घर असतील, काही पण अनेक असेल. अनेक म्हणजे किती? दोन पेक्षा जास्त. दोन म्हणलं की दोनच. More than two. So the sentence is that the house is among coconut trees. There are not two trees, there are more than two trees. So that the preposition used here is among. दोन पेक्षा जास्त झाडांच्या मध्ये घर आहे. So the sentence is that the house is among the trees. Next example. आधीच्या वाक्यामध्ये दोनच मुलं होती, आता मुलं जास्त आहेत. रोहन आहे. वेर इज रोहन? रोहन इज अमंग हिज फ्रेंड्स. त्याच्या अनेक मित्रांच्या मध्ये आहे. नेक्स्ट सेंटेन्स. द ब्राउन गोट इज अमंग व्हाईट गोट्स. देर आर 4 व्हाईट गोट्स. 4 व्हाईट गोट्स आर देयर. अँड ब्राउन गोट, ओनली 1 ब्राउन गोट इज देयर. सो वेर इज ब्राउन गोट? Brown goat is among the white goats. So preposition is that among. डिफरन्स समजतोय बिटवीन आणि among?
बिटवीन म्हणजे फक्त दोघांच्या मध्ये आणि अमंग म्हणजे दोन पेक्षा जास्त अनेकांच्या मध्ये. त्यामुळे शब्द पाठ करतानाच लक्षात ठेवायचं, बिटवीन दोन घटकांच्या मध्ये, अमंग अनेक घटकांच्या मध्ये. ओके. ॲट 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 म्हणजे च्या ठिकाणी, विशिष्ट ठिकाणी, कोणतंही ठिकाण असू शकेल. तुम्हाला एखाद्या ठिकाणी काहीतरी घडतंय, एखाद्या ठिकाणी काहीतरी आहे हे सांगायचं असेल तर ॲटचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, ॲट म्हणजेच च्या ठिकाणी. द बॉय इज ॲट द बँक. वेर इज बॉय? मुलगा कुठे आहे? बँकेच्या ठिकाणी आहे. सो द सेंटेन्स इज दॅट द बॉय इज ॲट द बँक. नेक्स्ट एक्झाम्पल, लायब्ररी. वेर इज द गर्ल? द गर्ल इज ॲट द लायब्ररी. लायब्ररी या ठिकाणी, ठिकाण कोणतं आहे मुलीचं? मुलगी कुठे? लायब्ररी या ठिकाणी आहे. द बॉय इज देअर. अ बॉय इज देअर. वेर इज द बॉय? द बॉय इज ॲट द रेल्वे स्टेशन. द बॉय इज ॲट द रेल्वे स्टेशन. रेल्वे स्टेशनच्या ठिकाणी मुलगा आहे. सो ॲट इज यूज टू शो द प्लेस. आय एम मेकिंग दिस व्हिडिओ फॉर यू, ऑल ऑफ यू. फॉर यू, फॉर यू तुमच्यासाठी, आहोत तुमच्याच साठी. साठी, साठी, फॉर, कोणासाठी? द गिफ्ट इज फॉर यू. द बॉय इज सेइंग द गर्ल दॅट, ओ माय सिस्टर, दिस इज द गिफ्ट फॉर यू. म्हणजे एखादी गोष्ट कोणासाठी आहे हे सांगण्यासाठी वापरतात फॉर. नेक्स्ट एक्झाम्पल, दिस बुक इज फॉर स्टुडंट्स. हे पुस्तक कोणासाठी आहे? फॉर स्टुडंट्स. सो सेंटेन्स इज दॅट दिस बुक इज फॉर स्टुडंट्स. ओ, द गर्ल बॉट फ्लॉवर्स. द गर्ल बॉट फ्लॉवर्स फॉर हुम? फॉर हर मदर. मुलीने फुलं आणली आहेत. फॉर हर मदर. कोणासाठी आहे हे सांगण्यासाठी आपण फॉरचा वापर करतो. फॉरचा आणखी एक उपयोग, फॉर म्हणजे साठी आहे, पण फॉरचा दुसरा पण एक अर्थ आहे. व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॉर? फॉर मीन्स विशिष्ट कालावधीसाठी. वेगळाच अर्थ आहे. विशिष्ट कालावधीसाठी जर आपल्याला काही गोष्टी सांगायच्या असतील तर फॉरचा वापर करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, तो 2 तासांसाठी अभ्यास करतोय. ही स्टडीड फॉर 2 hours. He studied for 2 hours. The next example, he stayed Goa. We stayed Goa. आम्ही गोव्यात राहिलो. आम्ही गोव्यात राहिलो for 5 days. 5 दिवसांसाठी, ठराविक कालावधीसाठी. So we use here for. Next one, she listened to music for 1 hour. तिने गाणं ऐकलं, तिने संगीत ऐकलं. किती वेळासाठी? फॉर 1 hour, 2 hour, 3 hour, फॉर. म्हणजे किती वेळासाठी हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण वापरतो फॉर, विशिष्ट कालावधीसाठी. नेक्स्ट एक्झाम्पल, ही हॅज बीन पार्टिसिपेटिंग फॉर 3 months. थ्रू. थ्रू म्हणजे च्या मधून, च्या मध्ये नाही, हा च्या मध्ये नाही, च्या मधून थेट पलीकडे निघणं. च्या मध्ये असणं वेगळं आणि च्या मधून पलीकडे निघणं वेगळं. च्या मधून पलीकडे निघणं म्हणजे थ्रू जाणे. द सेंटेन्स इज दॅट, लुक हियर, द प्रेपोजिशन इज थ्रू अँड मीनिंग च्या मधून पलीकडे जाणे. असे अर्थ लक्षात ठेवा तरच कळेल. लुक ॲट द सेंटेन्स, द कार इज मूव्हिंग. कार इज मूव्हिंग बट वेअर? थ्रू द टनल. कार बोगद्यातून जात आहे. कार बोगद्याच्या मधून इकडून तिकडे गेली आहे, पार केलंय. सो थ्रू इज यूज हियर. नेक्स्ट एक्झाम्पल, द सनलाइट कम्स थ्रू द विंडो. सनलाइट कम्स फ्रॉम आउटसाइड टू इनसाइड थ्रू द विंडो. नेक्स्ट एक्झाम्पल, द वायर गोज थ्रू द होल. फॉरेस्ट इज देअर अँड सी इज रनिंग थ्रू द फॉरेस्ट. Next, the plane is flying through the cloud. There are so many clouds and the plane is flying
थ्रू द क्लाउड्स, क्लाउडच्या मधून, ढगांच्या पलीकडे जात आहे. सो थ्रू इज युअर्स हियर. नियर, जवळ. नियर, नियर म्हणजेच च्या जवळ. लुक ॲट द पिक्चर. द बॉय इज स्टँडिंग नियर द स्कूल. वेर इज द बॉय स्टँडिंग? द बॉय इज स्टँडिंग नियर द स्कूल. नेक्स्ट एक्झाम्पल. द बुक इज नियर द वेस. नेक्स्ट एक्झाम्पल. The cat is near the sofa. But where is the cat? Cat is near the sofa. सोफ्याच्या जवळ आहे. Where is the girl? The girl is standing near the tree. एकदम सोपं आहे. काम सोपं आहे. फक्त मीनिंग लक्षात नाही ठेवायचं आहे. ही सोपी सोपी वाक्य आहेत. अशी वाक्य आम्हाला करता आली पाहिजेत. Where am I? मी कुठं आहे? I am near the panel. This is my interactive panel and I am near it. Okay? Beside. Beside. Beside म्हणजे साईडला हो असं नाही ह. Beside. Beside म्हणजे च्या बाजूला असणे. च्या बाजूला, जवळच, च्या बाजूला असणे. जवळ म्हणण्यापेक्षा च्या बाजूला असणे. Beside. Look at the picture. The dog is sitting beside the boy. त्या मुलाच्या बाजूलाच कुत्रा बसलाय. Where is the dog? The dog is beside the boy. Beside म्हणजे च्या बाजूला असणे. The table is beside the sofa. Ria is sitting beside her brother. Ria's brother is here and Ria is here. Where is Ria? Ria is sitting beside his brother. च्या बाजूलाच असणे. Behind च्या मागे. Where is the boy? The boy is behind the tree. च्या मागे लपलेले असणे, च्या मागे झाकलेले असणे. ज्याच्या पाठीमागे तो घटक आहे तो बऱ्याच अंशी झाकलेला पाहिजे. समजा हे झाड आहे आणि मुलगा इथं उभा असता तर त्याला आपण बिहाइंड द ट्री बोललो नसतो का? तुम्ही मला सर मुलगा तर पूर्ण दिसतोय आम्हाला इथून. हा मुलगा पूर्ण दिसतोय आणि मग झाडाच्या मागे कसा काय? झाडाच्या मागे आहे याचा अर्थ त्या मुलाचा काही भाग झाडानं झाकलेला आहे. हा फरक थोडासा गोंधळ करतो आमचा, पण नीट लक्षात ठेवायचं. च्या मागे आहे म्हणजे त्या घटकाचा काही ना काही भाग पुढच्या घटकानं झाकलेला असायला पाहिजे. नेक्स्ट एक्झाम्पल. द कॅट इज हायडिंग बिहाइंड द सोफा. सोफ्याच्या पाठीमागं जाऊन लपली आहे. सो वी कॅन से दॅट कॅट इज बिहाइंड द सोफा. माय बॅग इज केप्ट बिहाइंड द डोर. व्हेर इज माय बॅग? माय बॅग इज केप्ट बिहाइंड द डोर. दाराच्या मागे असं म्हणायचं असेल तर आपण म्हणणार बिहाइंड द डोर. देर इज अ गार्डन बिहाइंड आवर हाऊस. आमचं घर आहे आणि घराच्या मागच्या बाजूला गार्डन आहे. सो वी कॅन से दॅट द गार्डन इज बिहाइंड माय हाऊस. द प्रेपोजिशन इज दॅट टुवर्ड्स च्या दिशेने जाणे. लुक ॲट द मीनिंग. टुवर्ड्स च्या दिशेने. द पिक्चर इज हियर. द बॉय इज हियर. द स्कूल इज देअर. The boy is going. But where is the boy going? The boy is going शाळेच्या दिशेने. Yes, boy is going towards his school. The sentence is that the boy is walking towards the school. The girl is running. मम्मी दिसली, मुलगी पळाली. कोण नाही पळणार? प्रत्येक जणाला पळावं असं वाटतं. तुम्ही पळत नाही हे माहिती आहे मला, पण चला असू द्या. लहानपणी पळायचा तुम्ही देखील. मम्मी दिसली की मम्मीकडे पळायचा. आत्ता नाही पळत, पण ही मुलगी अजूनही पळते बरं का. ही अजून छोटीच आहे. द गर्ल इज रनिंग टुवर्ड्स द मदर. मुलगी आईच्या दिशेनं पळत आहे. नंबर 3. टोल प्लाझा. पैसे नाही भरायचे, काळजी करू नका. द कार इज मुव्हिंग टुवर्ड्स द प्लाझा. कार जातीये टोल प्लाझाच्या दिशेनं. द कार इज मुव्हिंग टुवर्ड्स द टोल प्लाझा च्या दिशेने जाणे. ओ एरोप्लेन. द एरोप्लेन इज फ्लाइंग टुवर्ड द सन. एरोप्लेन कुठे चाललाय? सूर्याच्या दिशेनं. सो टुवर्ड्स मीन्स च्या दिशेने जाणे. अराउंड. अराउंड. लुक ॲट द मीनिंग. अराउंड. अराउंड म्हणजे च्या भोवती. च्या भोवती. वटपौर्णिमा झाली. वटपौर्णिमेला फेऱ्या कशा घेतल्या? वडाच्या भोवती. वडाच्या भोवती. वडाच्या भोवती. आता फेऱ्या घेताना काय म्हणत होता माहित नाही, पण वडाच्या भोवती. इन द सेम वे लुक ॲट द पिक्चर.
द चिल्ड्रन आर प्लेइंग अराउंड द ट्री. मुलं खेळतायत. कुठं खेळतायत? झाडाच्या कडेने गोल गोल फिरून खेळतायत. सो द वर्ड इज दॅट चिल्ड्रन आर प्लेइंग अराउंड द ट्री. नेक्स्ट एक्झाम्पल, द बर्ड्स आर फ्लाइंग अराउंड द टॉवर. एक मोठा टॉवर आहे आणि त्याच्या भोवती पक्षी घिरट्या घालतायत. सेंटेन्स इज दॅट द बर्ड्स आर फ्लाइंग अराउंड द टॉवर. द फेन्स इज बिल्ट अराउंड द गार्डन. वी वॉक अराउंड द लेक इन द मॉर्निंग. समजते की नाही? अराउंड च्या सभोवताली. आपल्या इंग्लिश वर्डमध्ये जेवढे पण प्रेपोजिशन्स आहेत त्या सगळ्यांना आपण गोळा करणार आहे. सगळ्या प्रेपोजिशनकडे आपण जाणार आहे. पण या प्रेपोजिशनच्या पहिल्या पार्टमध्ये तसे 14 प्रेपोजिशन झालेत. अजून खूप बाकी है. यस, ये तो सिर्फ ट्रेलर है भाई, पूरा पिक्चर बाकी है. खूप महत्वाचे, अवघड वाटणारे, जड वाटणारे, एमपीएससी परीक्षा येणारे, स्पर्धा परीक्षा येणारे, 10वीच्या परीक्षेत येणारे, नेहमी आम्हाला चुकवणारे ते प्रेपोजिशन आणखी मागे आहेत. ते येणार आहेत व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये, म्हणजेच प्रेपोजिशन पार्ट 2 मध्ये. ऑन म्हणजे काय झालंय, पण ओव्हर म्हणजे काय, अपॉन म्हणजे काय, अबव म्हणजे काय, बिलो म्हणजे काय. ओ एवढा गोंधळ, साऱ्या डोक्याचा बट्ट्या बोळ. बिलकुल नाही होणार. या प्रेपोजिशनचा दुसरा पार्ट पाहाल तर तोही गोंधळ दूर होणार. दुसऱ्या पार्टमध्ये आपण ओव्हर, अबव, बिलो, अंडर सगळ्या प्रकारचे प्रेपोजिशन पाहणार आहोत. पण या प्रेपोजिशन बद्दल आपण जे शिकलात ते तुम्हाला समजलंय का, त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्या कल्पना क्लिअर झालेत का, हे चेक करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण काही टेस्ट दिलेल्या आहेत. टेस्ट तुम्ही सोडवा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट टाका. तुम्हाला काय वाटतंय, कशा प्रकारे घ्यायला पाहिजे, आणखी डीपमध्ये जाऊन घ्यायला पाहिजे का, आणखी थोडक्यात घ्यायला पाहिजे का, व्हिडिओ छोटा करायला पाहिजे का, व्हिडिओ मोठा करायला पाहिजे का, अधिक सविस्तर सांगायला पाहिजे का. जे काय वाटते ते तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. या व्हिडिओच्या शेवटी मी काही वाक्य पण तुम्हाला देणार आहे, त्याचे आन्सर पण तुम्ही टाका. दुसऱ्या व्हिडिओमध्ये देखील आपण उरलेल्या इतर महत्त्वाच्या सर्व प्रेपोजिशन बद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत. दुसरा व्हिडिओ लवकर तुमच्या भेटीला येईल. तोपर्यंत या व्हिडिओचा अभ्यास करा. या व्हिडिओ शेवटी दिलेली वाक्य सोडवा, डिस्क्रिप्शन बॉक्समधील टेस्ट सोडवा आणि तुमची सर्व मतं या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके, गुड बाय.